नमस्कार. मी हर्षाली स्वागत करते तुमचं हॅपी लाईफमध्ये. सध्या ध्रुवच्या स्कूलमध्ये कल्चरल वीक सुरू आहे आणि उद्या आहे त्याचं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. तर त्यासाठी मी तयारी करत आहे आणि मी बनवलेला आहे हा वॉटर ड्रॉप. हा ब्लू कलरचा असा वॉटर ड्रॉप बनवलेला आहे. याच्यासाठी कार्डशीट पेपरचा वापर मी केलेला आहे. मागच्या साईडला असा हा व्हाईट कलरचा कार्डशीट पेपर मी लावला आहे आणि त्याच्यावरती पाठीमागून त्याला अशी व्हाईट कलरची रिबन पण लावली आहे आणि वरती हा निळ्या रंगाचा बोर्ड लावला आहे. पण असा सेम मला निळ्या रंगाचा कार्डशीट पेपर मिळाला नाही, म्हणून मी हा घोटीव कागद आहे ते मी विकत आणले होते छोटे छोटे. ते सगळे मी एकत्र करून असे लावलेले आहेत आणि त्याच्यासोबतच हे 2 असे पॅम्पलेट सेव्ह लाईफ सेव्ह वॉटर असं आहे. हे अजून चांगलं करायचं राहिलेलं आहे माझं, ते काम सध्या सुरू आहे. त्यासोबतच हा असा छोटासा क्राऊन पण बनवलेला आहे मी, ज्याच्यावर असे छोटे छोटे वॉटर ड्रॉप्स दाखवलेले आहेत. डोक्यावर ठेवायला खूप सुंदर दिसतो आहे हा. त्या वॉटर ड्रॉपलाच व्हाईट कलरचा असा छोटासा आकार पण दिला आहे, जेणेकरून तो एकदम असा रिअल वाटेल. त्याच्यानंतर हे जे पॅम्पलेट मी रेडी केलेले होते त्याला मला सेव्ह वॉटर आणि सेव्ह लाईफ हे स्केच पेनने परत डार्क करून घ्यायचं होतं. मी एकदा त्याच्यावर गिरवून घेतलं होतं, पण अजून जरा डार्क करणार होते मी, आणि त्यासाठी मी ब्लू कलरचा स्केच पेन वापरला होता, जेणेकरून सगळंच ब्लू ब्लू झालं होतं. त्यामुळे ते छान दिसलं वॉटरचा कलर असल्यामुळे. आधी वाटलं मला की इथे जरा रेड कलर वापरूयात, पण परत म्हटलं की नाही, ब्लूच छान दिसेल, उठावदार पण दिसेल आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेईल. त्यामुळे ब्लू कलरच इथे मी वापरला. ही आयडिया मला यूट्यूबवरूनच आली होती. यूट्यूबवर जरा अजून वेगळ्या पद्धतीनं होतं, मी यात माझं क्रिएशन टाकून अशा पद्धतीने केलं. हे सगळ्यात सोपं आणि सिम्पल होतं म्हणून मी हे निवडलं, कारण माझ्याकडे वेळ खूप कमी होता. झटपट सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. आणि हे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन हे पहिलंच होतं. ध्रुवाच्या मागच्या शाळेमध्ये असं काही कॉम्पिटिशन्स वगैरे जास्त नव्हती, पण ह्या स्कूलमध्ये सगळे कॉम्पिटिशन्स आहेत, ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यामुळे असं करायला पण जास्त हुरूप येतो आहे. अशा पद्धतीने हे दोन्ही पॅम्पलेट असे छान असे रेडी झालेले आहेत. अशा पद्धतीने हा वॉटर ड्रॉप रेडी करून झालेला आहे आणि फॅन्सी ड्रेसची पूर्ण तयारी झालेली आहे. आता त्यानंतर मी हे ध्रुवला सगळं घालून बघितलं आणि त्याच्याकडून थोडेसे वाक्य पाठ करून घेतले, जेणेकरून त्याला जर का काही बोलायला सांगितलं त्याच्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये तर त्याला बोलता यावं यासाठी. अरे इथंच खाली जरा असं दुआ. Good morning, teachers. My name is Dhruva Ajay Kumar Abhang. I am a water drop. मैं पानी की बूंद हूँ, मैं ही जीवन हूँ. अगर मुझे बचाओगे तो समझदार कहलाओगे. Save water, save life. Thank you. नहीं कैसे बोला? तुझे ध्रुव चलो. कैमरा. आज इथे स्कूलमध्ये ज्युनियर आणि सिनियर के जीचं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होते आणि ज्युनियर के जीची थीम होती ॲनिमल्स, बर्ड्स, फ्रूट्स, जंक फूड या पद्धतीची थीम दिली होती. आणि सिनियर के जीची ध्रुवला थीम दिली होती की नॉन लिव्हिंग एलिमेंट्स, नॅचरल एलिमेंट्स प्लस मिसमॅच तुम्ही ड्रेस करून येऊ शकता. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या थीम दिल्या होत्या, त्यामुळे करायला सोपं गेलं, सगळ्यांचं एकसारखं आलं नाही. आणि खरंच खूप सुंदर काही जणांनी केलं होतं, अगदी मस्त होतं. इथे सगळे ॲनिमल्स तर खूप छान होतं. खरं तर ह्या फॅन्सी ड्रेसच्या निमित्ताने पालकांचंच सगळं कौशल्य आहे ते बाहेर येत असतं. मुलांना तर फक्त ते प्रेझेंट करायचं असतं, पण हे सगळं कौशल्य तर पालकांचंच आहे. 97, 98, 100 and 104.